मला या व्हिडिओनंतर जज करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक हिंदू आहे, महाराष्ट्रातला हिंदू आहे. लहानपणापासून छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना वाचत वाचत त्यांचा इतिहास जाणून घेत घेत मोठा झालेलो हिंदू आहे. त्याच्यामुळे मला माझं हिंदुत्व कुणाला प्रूफ नाही करायचं. हे बघा, मला माझे शोज रन करायचे आहेत, मला माझी कला लोकांना सादर करायची आहे, मला माझे तिकीट सेल करायचे आहेत, न्यूट्रल राहायचं आहे. सगळ्या प्रकारच्या लोकांना मला माझ्या कलेवर प्रेम करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. आणि त्याचमुळे या गोष्टींवर बोलणं चुकीचं आहे, मला माहिती आहे. पण देशाच्या पुढे कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे. बघा, मी सीजीपीला सपोर्ट करत नाही किंवा सीजीपीमध्ये त्या मंचावर उभा राहिलेल्या त्या एएसएफआय असेल, एसएफआय असेल किंवा तो कुणाल कामरा असेल, असे कोणत्याच लोकांना मी सपोर्ट करत नाहीये. पण एक हिंदू असून या देशाच्या भविष्यासाठी विचार न करणं हे मला शोभत नाही. कारण की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे. 20 जुलैला जंतर मंतरवर जे काय झालं ते खूप जास्त चुकीचं आहे. 70,000 ते 80,000 लोक तिथे उपस्थित होते, तरुण लोक तिथे उपस्थित होते. त्यातले तुमच्या म्हणण्यानुसार आपण असं मान्य करू की 1,000, 2,000, 3,000, 10,000 लोक जरी देशद्रोही असतील, अँटी नॅशनलिस्ट असतील, पण बाकीचे उरलेले 60,000 ते 65,000 लोक हे देशावर प्रेम करणारे आणि फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते. आणि मग तुम्ही त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज केला. 50 लोकांची डोकं फोडण्यात आली. त्यातल्या 50 लोकांमधील जर एक सुद्धा निर्दोष असेल ना, एक सुद्धा जर असा व्यक्ती असेल ना की फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी तिथे उपस्थित असेल, तरी सुद्धा ते खूप जास्त चुकीचं आहे. कारण की आपल्या देशात सांगितलं जातं की 100 दोषींना शिक्षा नाही झाली तरी चालेल, पण एका निर्दोषला शिक्षा होता कामा नये. आणि याच गोष्टीला आपण आत्तापर्यंत फॉलो करत आलो होतो. आणि मी एक हिंदू असल्या कारणामुळे जर ठीक आहे, मी सीजीपीला सपोर्ट नाही करू शकत, मी कोणत्या दुसऱ्या संस्थेला सपोर्ट नाही करू शकत, तर मग मी अपील करतो की भारतामध्ये जे काही बजरंग दल आहे, RSS आहे किंवा भाजप आले आहेत, त्यांनी आंदोलन एक चालू करावं आणि त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी असं सांगावं की आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी इथे आहोत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मला घ्यायचाच आहे, आम्ही त्यांना सपोर्ट करू. आत्ता असं झालेलं देशामध्ये फक्त CJP आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल बोलत आहेत आणि आम्हाला आमच्या देशाच्या भविष्यासाठी CJPला सपोर्ट करणं भाग पडत आहे. CJPच्या विचारसरणीवर उभं राहणं भाग पडते, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. 20 जुलैला एवढी गर्दी जंतर मंतरवर झाली, ती लोक सगळे संसदेकडे आले आणि तुम्ही जे काय सांगताय ना, देशाच्या सुरक्षतेसाठी आम्हाला लाठीचार्ज वगैरे करायला लागला, तर याच्या मागे सुद्धा तुम्हीच कारणीभूत आहात. कारण की त्याच्या आधी 20 ते 21 दिवस तिथे आंदोलन चालू होतं. तुमच्याकडे खूप चांगला पर्याय होता की सरकारने एक शिष्टमंडळ तयार करावं, ते शिष्टमंडळ CJPच्या त्या जंतर मंतरवर जावं आणि तिकडे त्यांच्या लोकांसोबत बोलावं, तुमच्या नक्की मागण्या काय आहेत त्या मागण्या समजावून घ्याव्या आणि देशाला, या तरुणाला किंवा त्या CJPवाल्यांना एक आश्वासन द्यावं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू किंवा आम्ही तुमच्या मागण्या समजून घेतलेल्या आहेत. किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ना या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणात, ते सगळं देशासमोरून मांडावं. पण सरकारमधला एक सुद्धा या विषयावर बोलायला तयार नाहीये. मग या लोकांनी ते आंदोलन संसदेकडे घेऊन येण्यात त्यांची काय चूक होती हे मला कळत नाही. मी स्वतः देशावर खूप जास्त प्रेम करतो, मी माझ्या हिंदुत्वावर खूप जास्त प्रेम करतो. मला खूप जास्त अभिमान वाटला होता ज्यावेळी माझ्या देशात राम मंदिर उभं राहिलं होतं. मला खूप जास्त अभिमान वाटतो ज्यावेळी मी रोज न चुकता हनुमान चालीसा म्हणतो. मला खूप जास्त अभिमान वाटतो जेव्हा मी माझ्या देवदेवतांची पूजा करतो. मी हिंदू आहे. मी असा हिंदू आहे ज्याला या देशाच्या भविष्याबद्दल काळजी वाटते. काल जेव्हा जंतर मंतरवर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यावेळी मला खूप जास्त वाईट वाटत होतं की मी पुण्यात बसलोय, घरी बसलोय आणि या सगळ्या फक्त बातम्या बघतोय. मी या क्षणाला त्या जंतर मंतरवर पाहिजे होतो. देशाच्या त्या शिक्षण मंत्र्याच्या विरोधात आवाज उठवला तिथे मी पाहिजे होतो. नक्कीच मला वाटत होतं. पण ठीक आहे, या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की या देशामध्ये ज्या काही हिंदू संघटना काम करतात ना, RSS, बजरंग दल किंवा कोणतीही दुसरी हिंदू संघटना असेल, त्यांनी असं एखादं आंदोलन उभं करावं. त्या संघटनेनी पुढे यावं, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गोष्ट करावी, त्यांची मागणी करावी. मला त्यांना सपोर्ट करायला खूप 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 जास्त अभिमान वाटेल. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, जय संविधान.